नाशिकमधील मुंबई नाका इथं फुले दाम्पत्याच्या स्मारकामागे फुलेंच्या अखंडातील ओळी वगळल्यानं नवा वाद निर्माण झालेला आहे। वित्तविना शूद्र खचले अशा प्रकारच्या ओळी या गायब झालेल्या आहेत आणि यावरूनच आता भाकपनं आक्रमक पवित्रा घेतलेला आहे। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये उभारण्यात आलेल्या फुले दाम्पत्याच्या स्मारकाच्या वरनं आता वादाचं ग्रहण लागलेलं आहे। नाशिक शहरामध्ये महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांचा पुतळा उभारण्यात आला। अतिशय चांगल्या प्रकारचा देखणा आहे, याचा आम्ही सगळ्यांनी स्वागत केलं, सगळ्यांना आनंद होता। पण त्याच्या मागच्या बाजूला महात्मा ज्योतिबा फुले यांचा शेतकऱ्यांच्या आसुडीमधला जो अखंड आहे, त्या अखंडातली एक ओळ आणि एक शब्द त्याच्यातला वगळण्यात आलेला आहे। ही अतिशय निषेधार्ह बाब आहे। महापुरुषांचे विचार एक तर संपूर्णता द्यायला पाहिजेत, अशा प्रकारचा अखंडातली ओळ वगळून याच्यामागे राजकीय शक्तीचा आम्हाला वास येतो आहे। जाणीवपूर्वक या महाराष्ट्रामध्ये 3 पक्षाचं सरकार आहे, त्याच्यातून भारतीय जनता पक्ष आणि RSSच्या समरसता म्हणून त्यांची एक विचाराची धारा आहे आणि महात्मा फुल्यांनी शूद्र, अतिशूद्र आणि महिला यांच्या अन्यायाच्या विरोधात त्यांची एक भूमिका होती। म्हणून या शब्दाचा राग तर त्यांना आला नाही ना, असे आम्हाला शंका येते आणि म्हणून यामागे RSS आणि भारतीय जनता पक्षाचा सुद्धा हात असण्याची शक्यता आहे। याची दुरुस्ती करावी आणि संबंधित अधिकाऱ्यांच्यावरती जबाबदारी जी होती त्यांच्यावरती कठोर कारवाई झाली पाहिजे। या विरोधात दखल घेऊन कारवाई केली नाही तर भारतीय कम्युनिस्ट पक्ष महाराष्ट्रभर आंदोलन करेल, हा इशारा आज आम्ही देत आहोत। व्हिडिओ जर्नलिस्ट जय साबळेसह मी किरण ताजने, पुढारी न्यूज, नाशिक।